हे बघा सासूबाई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही आहोत ना, विंजे सरकार आहे आम्ही, आम्हाला सगळ्यांचं सगळं माहिती आहे. हा, आणि हे बघ, मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो, ती आम्हाला भेटायला बोलवणारच. आणि एकदा का आम्ही भेटलो ना, तर तिला कसं घोळात घ्यायचं ना ते आम्हाला माहिती. आम्ही एकदम सावध राहतो. तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं. मी थांबा, दारावर आलंय कोणीतरी. हा, थांबा जरा. हा मग रत्नाताई तुम्ही? हॅलो. हा, मी करतो नंतर फोन करतो. हा हा हो. काय झालं? एवढ्या अशा चिडलेलं का बरं वाटतंय तुम्ही? आणि तुम्ही मला बोलवणार होता ना, तुम्हीच आले आमच्या बंगल्यावर. काय झालं? बरं बरं ठीक आहे, आतमध्ये या, आतमध्ये बोलू. या या या. पूजा करायची आहे ना? हो, करायची ना पूजा, म्हणून तर मागं लागलोय ना तुमच्या. तुम्ही सांगा कधी करणार आमच्या उद्धारासाठी पूजा? करणार ना, पण त्याची किंमत मोजावी लागणार. सवाल तुम्ही फक्त आकडा बोला. 50,000 लागतील. जमेल द्यायला? हसायला काय झालं रत्नाताई? माणूस कितीही श्रीमंत असला ना, त्याच्याकडे पैसे मागितले ना तर त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. काय ना विंजे सरकार, हातातनं पैसे सुटतच नाही ना. तुमचा गैरसमज होतोय. अचानक समोरच्याने 50,000 रुपये मागितल्यानंतर गोंधळ होतोच. रत्नाकडून जर पूजा करायची असेल ना, किंमत मोजावीच लागणार. हो, पण कामाच्या आधीच किंमत. माझा मागचा अनुभव आहे. काम झालं ना की लोक पैसे द्यायला विसरतात. आधी कोणी केलंय का असं? त्याशिवाय मागते का मी? हे बघा, तुम्हाला जर 50,000 द्यायला जमणार नसेल ना तर मी जाते. माझ्या शक्तीचा योग्य ठिकाणी वापर करून ना मी लाख पण कमवू शकते. रत्नाला हलक्यात घ्यायचं नाही. रत्नाताई, थांबा ना. आम्ही कुठं नाही म्हटलोय पैसे द्यायला, पण आता एवढी मोठी कॅश घेऊन कोण हिंडतं बरं? तुम्हाला चेक चालेल का? नाही चालणार. बरं मग एक काम करा, उद्या या. उद्या मी कॅश काढून ठेवतो. हा, उद्या कोणाचा येत नसतो. अहो असं नाहीये, विंजे सरकारांचा उद्या येत असतो. हा, तुम्हाला आम्ही गॅरंटी देतो. तुम्ही उद्या या आणि कॅश घेऊन जा. शब्द आहे विंजे सरकारांचा. हा, दुष्काळात 13वा महिना म्हणतात ना, तो असा. आता त्या रत्नाला 50,000 रुपये आणून द्यावे तरी कुठून? हो ना. आणि ती रत्ना एवढे 50,000 रुपये मागेल असं आम्हालाही वाटलं नव्हतं. पण मागितले ना. हा, पण अचानक एवढे पैसे कसे मागितले हिनं? कारण हावरट आहे ती. काय बाई, नाही, केसचा निकाल उशिरा लागेल असं मला वाटलं, म्हणून या रत्नाला फोडायचं ठरवलं. ही रत्ना 50,000 रुपये मागते. आता माणसानं मार्ग काढावा तरी कसा? सासूबाई, वाय फेअर वेन विंजे इज हिअर. आम्ही करतो बंदोबस्त पैशांचा. नसत्या अफवा पसरवणं गुन्हा आहे. तुमची सल्तनत ना कधीच खालसा झाली तुमच्या लग्नाच्या आधी, म्हणून तर तुम्ही गरजावई बनून इथं आलात ना. अहो सासूबाई, विश्वास ठेवा ना आमच्यावर. कसं ठेवणार? बाजारात तुम्हाला ना मान ना पत, एवढे पैसे देणार कोण तुम्हाला? आणणार कुठनं तुम्ही? मंगल कार्यालय सुद्धा त्या नालायक बाईच्या ताब्यात आहे. त्याचं काय आहे सासूबाई, मंगल कार्यालयाच्या ऑर्डर यायच्या ना आपल्या, तर
त्याच्यातले थोडेसे पैसे आम्ही आमच्याकडं काढून ठेवायचो. काय काय बोलताय काय तुम्ही? म्हणजे तुम्ही मला फसवलं? मला सासूबाई जे झालं त्याच्याबद्दल माफ करा ना आम्हाला. काय माणूस या? अहो जावई बापू, तुम्ही इतकं सगळं प्रामाणिकपणे कबूल करताय म्हणून तुमचं कौतिक करू का मला फसवलं, बेईमानी केली म्हणून तुमच्यावरती रागवू? अहो कौतिकच करा आमचं. बघा ना आता अडीअडचणीला कामात येईल पैसे म्हणून ठेवले होते ना आम्ही. लाज नावाची गोष्ट आहे की नाही? मोठ्या बाई, आता जे झालं ते झालं. समोर जे त्याला फेस करूयात ना. हा सेम सेम वाटतंय आम्हाला. तुम्ही तर बोलूच नका. सासूबाई ओ सासूबाई हो सोडा ना, राग सोडा. हा आणि हा रत्नाचा मॅटर आहे ना आमच्यावरती सोपवा, टेन्शन घेऊ नका. यावेळेस विंजे सरकार कुठलाही गोंधळ करणार नाही. काम एकदम फर्स्ट क्लास होणार, विश्वास ठेवा सासूबाई. ब्रह्मराक्षस सर, आज कोर्टात हिअरिंग आहे आपलं. अहो असू दे की, आपण नाही घाबरत आणि तुम्हीही अजिबात घाबरू नका. नाही, मी घाबरत नाहीये, पण हे सगळं जरा फास्ट होतंय असं नाही वाटत आहे का तुम्हाला? अहो समोरची पार्टी ट्रेडमिल वर धावते, कितीही जोरात धावू दे, पोहोचणार कुठेच नाहीत ते. हा जरा तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स. ओव्हर कॉन्फिडन्स नाही बरं का. तुम्हाला समजवण्यासाठी मी दुसरं उदाहरण देतो. सशाच्या आणि कासवाच्या शर्यतीत कोण जिंकतं बरं? शर्यतीत कासवच जिंकतं. टेन्शन घेऊ नका, आपण हळूहळू तारखा घेत राहू. त्यांचा वकील कोण आहे हे माहितीये मला. असा घोळात घेतो ना त्याला की बघाच तुम्ही. काहीही करून आज आपल्याला पुढची तारीख मिळाली पाहिजे. मिळणार मिळणार, मी सांगतोय ना, नक्की मिळणार. आणि तसं झालं नाही ना तर माझं नाव ब्रह्मराक्षस नाही. ताण घेऊ नका आणि मला तर अजिबात देऊ नका. असं का करताय तुम्ही? तुम्ही कधी असं वागत नाही. असा निर्णय नका घेऊ, माझा ऐका. आले देवाजीच्या मना. हे तुमच्या मनात आले, देवाच्या नाही. कसं आहे शकू, काही वेळेला परिस्थितीच अशी निर्माण होते की माणसाला काही अनपेक्षित निर्णय हे घ्यावे लागतात. माझ्या हातून इंदूवर अविश्वास दाखवण्याची चूक घडली आणि त्याचं प्रायश्चित्त मला घ्यावंच लागणार. हे असलं कसलं प्रायश्चित्त? अनवाणी पायनं पंढरपूरला जायचं? काही असलं तरी मी जाणार. हो, इतकं सोपं नाहीये ते. कुठली गोष्ट सोपी आहे शकू? काका, अशा परिस्थितीत एकट्यानं पंढरपूरला जाणं सुरक्षित आहे का? राम कृष्ण हरी. काळजी करू नकोस, काहीही होणार नाही मला. विठुराया आहे ना, आणि समजा काही झालंच तर मग ती विठुरायाची मर्जी समजायची. काका, का स्वतःला इतका त्रास करून घेताय? त्रास नाहीये हा, प्रायश्चित्त आहे, प्रायश्चित्त. इंदूवर अविश्वास दाखवण्याची चूक माझ्या हातून घडलीये, त्या गोष्टीचं प्रायश्चित्त आहे. आज त्या माझ्या एका चुकीमुळे आपलं सगळं कुटुंब ही अवस्था भोगतंय. आयुष्यभर ज्या विठुरायाची मी सेवा केली, उपासना केली, तो विठुराया या माझ्या एका चुकीमुळे आपल्या सगळ्यांना सोडून निघून गेलाय. माझ्या हातून चूक घडलीये
आणि मला त्याचं प्रायश्चित्त हे घेतलंच पाहिजे, कारण मी इंदूवर अविश्वास दाखवलाय. आणि म्हणूनच मी पंढरपूरला अनवाणी पायाने चालत. अविश्वास तुम्ही एकट्याने दाखवलेला नाही. सगळ्यात जास्त त्रास मी इंदूला दिलाय, मग मी पण प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे ना. अहो वहिनी, पण आज तुम्ही तिच्या बाजूनं भक्कमपणे उभ्या आहात. तिच्या बरोबर आपण सगळेच जण. व्यंकट भाऊजी, अहो चुका सगळ्यांकडूनच होतात. मग आता या क्षणी फक्त चुका मान्य करायच्या आणि तिच्या सोबत उभं राहायचं. आणि तुम्हीच म्हणता ना, एखाद्याला आपली चूक कळली का त्यातच त्याचं प्रायश्चित्त झालं म्हणून समजायचं. मग आता अशा वेळेला तुम्ही तिला एकटीला सोडून जाताय, तिला काय वाटेल याचा विचार तरी केलाय का? अहो तोच तर विचार सतत करतोय. मग हे काय? माझं प्रायश्चित्त आहे. वहिनी, तुमचं सगळं बरोबर आहे, पण तुम्हाला सांगू का, माझं मन इथं रमतच नाही. विठुरायासमोर जाऊन उभा राहिलो की मन शांत होईल. हे प्रायश्चित्त मला घ्यावंच लागेल. आता जे काही होईल ते विठुराया बघून घेईल. येतो मी. रामकृष्ण हरी. माझं ऐका. अहो अहो असं काय करताय? मोठे भाई, अहो सांगा ना तुम्ही तरी. अहो ऐका ना. काका सर, ही सगळी डॉक्युमेंट्स खरी आहेत. जस साहेब, म्हणजे यांनी प्रोड्यूस केलेली डॉक्युमेंट खरी आणि आम्ही सादर केलेलं गहाणखत खोटं. नाही म्हणजे हा तर्क मला कळत नाहीये की कुठल्या आणि कशावर. आमची डॉक्युमेंट्स खरी आहेत कारण ती रजिस्टर्ड आहेत. ते सिद्ध झालं पाहिजे. आणि असंही पेपर्स बनावट सुद्धा असू शकतातच की. आणि आधी पण कितीतरी अशा केसेस आल्या आहेत जस साहेब. तुमच्याही कागदांबद्दल आम्ही असं म्हणू शकतो, नाही का? तोंडाची वाफ दौडू नका निंबाळकर. सिद्धतेच्या कसोट्या लावा आणि मग ठरवा. सर, माझ्याकडे पडताळणीचा रिपोर्ट आहे, सादर करू शकतो. प्रोसीड. आम्ही प्रोड्यूस केलेले एक डॉक्युमेंट खरेच सर. जस साहेब, म्हणजे तुम्ही सांगण्याच्या अगोदरच ही लोक डॉक्युमेंट्स कशी चेक करू शकतात? चेक करू शकतात. ॲडव्होकेट ब्रह्मराक्षस, ॲडव्होकेट निंबाळकरांनी मला जे डॉक्युमेंट्स दिले ते मला योग्यच वाटतात.
रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. महाराज काय आहे? तुम्ही प्रायश्चित्त घ्यायचं म्हणून असं अनवाणी पायानं चालत जाणार? अहो महाराज, पण हा प्रवास एवढा सोपा नाही हो. कसं आहे सर, अहो माझ्या हातून चूकच तेवढी मोठी झाली. आता झाल्या चुकीचं प्रायश्चित्त तर घ्यायलाच पाहिजे. अहो विठुराया आपलं देऊळ सोडून गेलाय. ही शिक्षा आहे माझ्यासाठी आणि हे प्रायश्चित्त मी घेणारच. चला येतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पांडुरंगा विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला, हे पांडुरंगा विठ्ठला, हे विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला, विठ्ठला, पांडुरंगा. आई, अहो काही होतंय का तुम्हाला? चालून चालून गुडघे दुखतायत रे बाबा. तहान पण लागली. थोडं पाणी देतोस का? देतो की आणून. पण मला सांगा, एवढ्या उन्हातानाचं कशाला चालत निघालात तुम्ही? खरं सांगू का, या प्रवासाचा, या कष्टाचा खूप कंटाळा आलाय बघ. पण आहे त्या परिस्थितीला सामोरं जावंच लागेल ना. विठ्ठला, पांडुरंगा. अधोक्षज अंताजी दिग्रसकर यांनी कोर्टासमोर जे पुरावे सादर केलेत ते पाहता जज साहेब, काय झालं? छातीत कळ आली. म्हणजे असं थोडं अस्वस्थ वाटतंय. म्हणजे घाम पण येतोय. माझी कोर्टाला विनंती आहे की पुढची तारीख देण्यात यावी. तुम्ही पाणी घ्या. आत्ताच तुम्ही बरे होतात. काय झालं? साहेब, तब्येत कधीही बिघडू शकते. ते म्हणजे काय, मेडिकल इमर्जन्सीवर पुढची तारीख मिळावी एवढी अपेक्षा आहे कोर्टाकडनं मला. ठीक आहे, तुमची पुढची तारीख 3 दिवसांनी. तोवर तुम्हाला तुमचे पुरावे जे आहेत ते ऑथेंटिक आहेत की नाही ते सिद्ध करावे लागेल. जज साहेब, 3 दिवसात हे कसं शक्य आहे? ठीक आहे, दिग्रसकरांनी त्यांचे डॉक्युमेंट सरकारी दरबारी रजिस्टर केलेले आहेत, पुरावे देखील सादर केलेले आहेत. तर मग यावर आता आपण निर्णय देऊया. जज साहेब, पण ती डॉक्युमेंट्स खोटी आहेत. मग ते सिद्ध करून दाखवा ना. काय हो ब्रह्मराक्षस सर, हा काय काय मोठ्या डिंग्या हाकल्या तुम्ही? हा, तारीख पे तारीखचा खेळ करू, अजून काय त्यांची वर्षांनी वर्ष फुकट घालवू. काय केलं त्याचं? हा, पोपटराव, तुमची पोरगी फारच टोचून बोलायला लागली आम्हाला. बोलणारच ना. काय म्हणाला होतास तू? नव्या जजला घोळात घेईन. काय झालं त्याचा? बोलण्यात आणि करण्यात फरक आहे यांचा. त्या नव्या जजला घोळात घ्यायच्या आधीच त्या नव्या जजने आपल्याला खड्ड्यात टाकलंय यांच्यामुळे. हे बघा, अगदीच तसं काही झालेलं नाही अजून. अजून? अरे आता काय करायचं हा प्रश्न पडलाय. हे कसला वकील आहेस रे तू? तू ब्रह्मराक्षस नाव आहे माझं पोपटराव. अरे तुम्ही त्या इंद्रायणीला घरात घुसू दिलं. तुम्हाला मूर्ख बनवून घराचे ओरिजिनल पेपर्स घेऊन पळाली ती. आता यात चूक कोणाची? हा, तुमची का माझी? आणि मला एक सांगा, ती घरात आली तेव्हा तुम्ही काय करत होता? ओ, आमच्यावर आरोप टाकून तुम्ही तुमची हार लपवू नका.
हारलो नाहीये मी अजून. तुम्ही काही करू शकणार नाही आता. काही होणारच नाही आता तुमच्याकडून. यांची ना हवा गेलीये बाबा. सोडा आता मलाच काहीतरी करावं लागणार आहे. काय करणार आहेस तू? त्या जजला अर्क पाजावाच लागेल बाबा. श्रीकला, काय बोलतेस तू हे? जर दिग्रसकरांची ही सगळी प्रॉपर्टी आपल्याच नावावर ठेवायची असेल ना तर मला हे करावं लागेल. नाही नाही श्रीकला, तुला वाटतं तितकं हे सोपं नाहीये. तुमच्या आशीर्वादाने कधी मला कुठली गोष्ट सहज सोप्या पद्धतीने मिळाली आयुष्यात. माझी लढाई ना मलाच लढावी लागणार आहे. एक मिनिट, रत्ना कुठे आहे? हा, सकाळपासून दिसली नाहीये ती मला. एक मिनिट, रत्ना कुठे आहे? हा, सकाळपासून दिसली नाहीये ती मला. नाही, आपल्याला इथे येऊन सुद्धा इतका वेळ झालाय, ती नाही आली अजून. तुम्ही परत तिला काही बोलला नाही आहात ना बाबा? अरे आम्ही तिच्याशी बोलणं तर सोड, पण साधं थोपाडाही बघत नाहीये तिचं. झालं का परत सुरू तुमचं? हा, अहो आता तरी माणसांची किंमत करा जरा. ह्या क्षणाला ना त्या रत्नाचीच गरज आहे आपल्याला. ती गेली काय माहिती. रत्ना, ए रत्ना, अगं कुठेस तू? रत्ना, रत्ना गेली कुठे यारी? प्रायश्चित्त घ्यायला पंढरपूरला. अहो काय गरज आहे करायची? हो ना, व्यंकू काका असं का करतोय काय माहिती. मला तर काहीच सुचत नाहीये. हा निर्णय का घेतलाय व्यंकू महाराजांनी? अनवाणी पायाने चाललेत पंढरपूरला. जवळ आहे का पंढरपूर? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी माझ्याशी काहीच बोलले नाहीत या बाबतीत. काकी, महाराज आजवर असं कधीच वागले नाहीत बघ. कारण इंदू, विकलांना जो विश्वासघात केलाय त्याहीपेक्षा त्यांनी तुझ्यावर अविश्वास दाखवला याचा त्यांना सगळ्यात जास्त त्रास होतो. काळजी करू नका, त्रास करून घेऊ नका. काय गये इंद्रायणी, बेघर झालीस, रस्त्यावर आलीस तरी तुझ्या अंगातली रग कमी नाही होत का? ए गप. हे बघ, जादाचं काही बोलशील ना तर मुस्काड फोडीन तुझं. माझ्या सुनेला काही बोललीस ना तर इकडचं थोबाड तिकडे करून टाकीन. ए, तुझ्याशी नाही बोलत आहे मी. तू कोणाशी पण बोल, उत्तर मीच देणार आहे. आम्ही कोणी वेगळे नाही, एक आहोत. एक काय ग तुझं? कशाला कोकलतीये? बऱ्या बोलानं सांगा, रत्ना कुठे? हा, कुठे लपवलेस तू तिला? खेळणं आहे ते, आणि जर खेळणं आहे तर तुझ्याकडे पाहिजे ना. माझ्याकडे काय करणार आहे? ए, आगाऊपणा करू नको तू. हे मी तुला सांगितलं पाहिजे. काय ग, ती रत्ना तुझ्या सोबत राहती ना, मग इथं आमच्या सोबत काय करणार आहे ती? दीड शहाणेपणा करतेस माझ्या बरोबर. ते तुला आणि तुझ्या बापाला आहे, आम्हाला नाही. ए, मला आडवा जायचं नाही. आधीच सांगतेय, आता जी अवस्था केलीये ना
त्यापेक्षा जास्त वाईट अवस्था करू शकते मी सगळ्यांची. कर, काय करायचं ते कर. कोर्टाचा निर्णय झोंबलेला दिसतोय. मिरच्या लागल्या तिला. आयो मायो, अहो आहे की मोठे बाई. बाई मी तर विसरलेच. राग काढायला आली असं बिचारी. हे बघ मी शेवटचं सांगते हा, माझ्याशी पंगा घेऊ नकोस. फार वाईट होईल तुमचं, आत्ताच सांगते. पडू दे. काय करायचं वाकडं ना ते करून घे. ठीक आहे, तुझा कोणालाही मी सोडणार नाहीये. लक्षात ठेव माझे शब्द. ठेव. सावकाश. गुडघे फार दुखतात रे. कटकट आवाज येतोय. एक काम करा, जरा टेका इथं बसा. आई, आई. हा. रामकृष्णारी. आजी, तुमचं हे गुडघ्याचं दुखणं फार जुनं आहे का? कायम दुखतात गुडघे? पण मग त्याच्यासाठी काही तेल, मलम, औषध काही आहे का तुमच्याजवळ? माझं राहू द्या, पण तुम्ही कुठे चाललेत ते सांगा आधी. अरे सांगा सांगा, आम्ही काही फशी पाडून तुम्हाला लुटणार नाहीये. नाही नाही, तसं नाही. मी निघालोय, आपलं काम आहे त्यासाठी निघालो. आणि हे असं हानवणी. अहो फार लांबचा रस्ता आहे, सोपा तर अजिबात नाहीये. हे गुडघे ना काही सुधरूच देत नाही बघा, नुसते छळतात बघा. मी गुडघ्यासाठी काही औषध आणू का? योग्य वेळी योग्य औषधच काम येतं बाबा. तसंच कधी कधी कान टोचलं पण औषधच असतं की नाही. इकडं काही मिळतंय का गुडघ्यासाठी तुमच्या? बघू का एकदा जाऊ? थांब, हे घे. ही ओव्याची पुडी आहे, त्या गाड्यावरनं गरम करून आण ठेवा. मोठे बाई काहीतरी गडबड आहे माहितीये का? म्हणजे जी पोरगी दुसऱ्यांच्या डोळ्यातून पाणी काढती ती स्वतः इतकी अस्वस्थ कसं काय हो? अगं इंदे, श्रीकलाच्या छातीत आता कळ उठली असणार. नेमक्या ठिकाणी आपण निशाणा साधलाय. आणि नुसतं एकदा सपाटलं नाही, चांगलं 2-3 ठिकाणी हाणलंय तिला. आणि कोर्टाकडून पण धक्का बसलाय. घरी आल्यानंतर रत्ना नाही, इकडं आड आणि तिकडं वीर, असं करून सोडलंय आपण. म्हणून श्रीकला बिथरली आहे. अहो आम्ही विंजय सरकार आहे, आम्हाला सगळ्यांचं सगळं माहितीये. तुम्हाला सांगतो काय ना, त्यांना पैशांची गरज आहे म्हणून तर रत्न येऊन भेटली ना आपल्याला. पण मी काय म्हणते, तिला संशय तर नाही ना आलाय काय? तशी छत्री आहे ती, आणि ती येईल ना उद्या तिकडं? नक्की येणार. पण कशावर ती येईल? हो, काय माहितीये का, ती रत्ना आहे ना पोपटराव आणि श्रीकलावर जाम चिडलेली आहे.
त्याच्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपलं काम नक्की होणार आणि ती नक्की येणार 100%. चांगलंय. घ्या ओव्याची पुरचुंडी घ्या आणि शेका गुडघा. गुडघा नको रे. अहो गुडघा दुखतोय ना तुमचा? हो, मग डोकं का शेकताय? मी डोकं शेकते. अहो आई, दुखतोय गुडघा, शेकतोय डोकं, वेदना एकीकडं आणि उपाय तिसरीकडं, असं कसं चालायचं? तू पण तर तेच करतोयस ना. अरे कुणावर तरी अविश्वास दाखवलास ना तू, आणि त्याचं प्रायश्चित्त म्हणून तू अनवाणी पायी पंढरपूरला निघालास. स्वतःला त्रास करून घेऊन असं प्रायश्चित्त स्वतःला देऊन तुला आनंद मिळेल का? हा, समाधान मिळेल? स्वतःच्या हातून घडलेल्या चुकीचं प्रायश्चित्त नको का घ्यायला? अरे बाबा, गुडघ्याला आराम मिळेल असं औषध तर केलंच पाहिजे. मग ते गुडघा दुखो का डोकं शेको, तुला जर असं अनवाणी चालून बरं वाटत असेल ना, तर मला पण डोकं शेकून माझ्या गुडघ्याला बरं वाटेल. शेकते मी डोकं. माऊली मला सांगा, मी पंढरीला निघालोय हे तुम्हाला कसं काय ठाऊक? मला काय ठाऊक त्याच्या आधी तुला काय ठाऊक नाही त्याचा विचार कर. अरे विश्वासाची परतफेड विश्वासानेच करायची असते. असं स्वतःला त्रास करून घेऊन अविश्वासाची परतफेड होत नसती रे. ₹50,000 रेडी. तर फक्त ती रत्न आली पाहिजे. मग विंजे सरकारांचा खेळ सुरू. अजून आली का बरं नाही? आतापर्यंत यायला पाहिजे होती. काय झालं? रत्ना आली का बरं नाही अजून? किती वेळ वाट बघायची? या भारतातल्या लोकांना ना वेळेचं महत्वच नाही. रत्नाने आपला विचार बदलला तर नसेल ना? हॅलो. हा, नाही ना, आलीच नाही अजून ती. आम्ही किती वेळची वाट बघतोय तिची. आम्हाला पण टेन्शन यायला लागलंय आता. आम्ही येऊ. हा ठीक आहे आलोच लगेच निघतो. हो. ती रत्नी आली नाही, काय कारण असेल? तिला पैसे नकोयत का संशय आला तिला? मी विंजे सरकार आहे, आम्हाला सगळ्यांचं सगळं समजतं. या बाईचं काही समजत नाही. ती रत्ना श्रीकलाच्या टीम मधली आहे हे आपण का विसरतोय सारखं? हा, म्हणजे ती असं डबल गेम तर खेळत नसेल ना? मोठ्या बाई, श्रीकला प्लॅनिंगचा भाग म्हणूनच त्या रत्नाला शोधायला तर आली नाही ना? हे बाई, मग बरं झालं आपण तिच्या समोर नाही आलो. सासूबाई, एक डाऊट होता. कसला डाऊट? आपण तिला पूजा घालायला लावली खरी, पण ती
आपल्याला संपवायची पूजा तर घालत नसेल ना? नाही, कशावरून? तिने असं काही केलं ना तरी ती आपलं काही बिघडवू शकत नाही, कारण आपल्या पाठीशी आपला विठुराय आहे. ते तर आहेच ग. पण मोठ्या बाई, आपण फक्त सकारात्मक विचार करायचा. काकू, काकू, तू सकाळपासून काही नाही खाल्लंस, काहीतरी खाऊन घे. नकोय मला खायला. कशाखाली घास नाही उतरत आहे. काकांची काळजी वाटते ना. हो ग नारायणी, कुठे असतील काय माहिती. माझा फोन पण नाही उचलत आहे. हे बघ, विठुराया आहे की नाही त्याच्या पाठी. तू नको काळजी करू ग, आपल्या काकाला काही होणार नाही. आणि फोनचं म्हणशील ना तर बहुतेक सायलेंट वर असेल. सध्या त्याची मानसिक स्थिती कशी आहे माहितीये ना. त्या नादात ना त्यांनी फोन बघितलाच नसेल. तू नको अगं काळजी करू. विठुराया आहे ना त्याच्या पाठीशी, त्याला काही होणार नाही. विठुराया आहे, खरंच आहे. अहो, तुम्ही काका, पण तुम्ही असे अचानक. आता मी कुठेही जाणार नाहीये. म्हणजे असंही शकू की स्वतःला त्रास देऊन विश्वास जिंकता येत नाही. काय झालं? स्वतःला त्रास करून घेऊन असं प्रायश्चित्त स्वतःला देऊन तुला आनंद मिळेल का? तुला जर असं अनवाणी चालून बरं वाटत असेल ना, तर मला पण डोकं शेकून माझ्या गुडघ्याला बरं वाटेल. शेकते मी डोकं. अरे, विश्वासाची परतफेड विश्वासानेच करायची असते. असं स्वतःला त्रास करून घेऊन अविश्वासाची परतफेड होत नसती रे. कसं आहे शकू, विठुराया कायम निरनिराळ्या रूपात येऊन त्याच्या भक्तांना योग्य तो मार्ग दाखवत असतो. माझ्या बाबतीत सुद्धा असंच घडलं. विठुराया एका माऊलीच्या रूपात मला भेटला आणि त्या माऊलीनी मला माझी चूक समजावून सांगितली आणि योग्य तो मार्ग दाखवला. नारायणी, अगं विश्वासानेच कायम विश्वासाला जिंकता येतं. इंदूवर अविश्वास दाखवण्याचं पाप मी केलं, पण ती चूक तिच्यापासून दूर जाऊन सुधारता येणार नाही. म्हणून मी परत आलो आणि आता इंदूच्या सोबत मी कायम उभा राहणार आहे. ठरवलंय मी. विठुराया, पाठी राखा. म्हातारी येणार आहे की विंज सरकारला गुल्ल्या देणार आहे? त्या येऊन तर गेली नाही ना ती. का बरं पोच फोन तर आलाय तिचा. हॅलो. हाय, हॅलो, सोडा हो. रत्नाताई, कुठे आहे तुम्ही? आम्ही केव्हाची वाट बघतोय तुमची इथं. ते अचानक एक काम आलं म्हणून अडकले होते. अहो, मला सांगायचं ना फोन करून. अहो, तेच सांगायला आली ना मी इथे. इथं? इथं म्हणजे कुठं? तुम्ही सांगितलं त्या घराजवळ. अहो, नाही नाही, आम्ही आता तिथं नाहीये. अरे, म्हणजे तुम्हाला पूजा करायची नाहीये का? रत्नाताई, असं नाहीये, पूजा करायची ना आम्हाला.
अहो आम्ही सगळी तयारी करून ठेवली आहे, पैसे जमा करून ठेवलेले आहेत. हं? तुम्हाला ते शेळकेवाडीचं गणपती मंदिर माहिती आहे का हो? हा माहिती. माहिती आहे ना? हा, त्याच्या मागे ना एक निर्जन जागा आहे, तिथे येता का प्लीज? अरे ते तर खूप निर्जन ठिकाण आहे तिथे. अहो आता काय सांगू तुम्हाला, गावामध्ये जर आपल्याला कोणी बघितलं ना तर ती बातमी ना मोठ्या बाईंपर्यंत पोहोचल. आणि आमच्या सासूबाईंचा दरारा तुम्हाला माहिती आहे ना, आम्हाला सोडणार नाही त्या. ठीक आहे, येते मी, पण तुम्ही लवकर पोहोचा. हा, व्हेरी गुड. या, वाट बघतो हं तुमची. सन्मान्य सासूबाई, वाट राखीन बाई. आहात ना सोबत? हा. अरे वेलकम 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 रत्नाबाई. अहो किती उशीर. हा, आम्हाला टेन्शन आलं होतं. आम्हाला वाटलं आम्हाला टप्पा देताय काय तुम्ही. असं वाटलं की आमचं प्रपोजल तुम्हाला आवडलेलं नाही. असं कसं? ज्यात पैसे मिळतील ना ती सगळी प्रपोजल्स आवडतात मला. पैसे पैसे आणलेत ना? हो मग. अहो पैशांचा मामला आहे, पैसे आणणार नाही असं होणार आहे का? अहो पैशांमुळेच होतं सगळं. हा, तुम्ही म्हणाले ना सगळे पैसे आणले, आता मोजत बसलो तर खूप उशीर होईल. हे घ्या आणि तुम्ही मोजा. हे घ्या आणि तुम्ही मोजा. बरं, आम्ही ऐकलंय की तुम्ही माणसाच्या मेंदूवर ताबा मिळवणारा आणि त्यांना आपल्या तालावर नाचवणारा अर्क बनवतात. माझ्याबद्दल बरीच माहिती जमा केली तुम्ही. अहो विंजे सरकार आहे आम्हाला सगळ्यांचं सगळं माहित असतं. बरं, आमची एक रिक्वेस्ट आहे, आम्हाला बघायला मिळेल का तो? बघण्यासाठी आहे ना. पण पाहिजे असेल किंमत मोजावी लागेल. अहो मग, अहो देऊ की. मला आवडला ना की तुम्ही म्हणाल तेवढी किंमत देऊ. बघू बरं जरा. नाही नाही नाही, नको नको, अर्काची परीक्षा नको. मागे हा अर्क आम्ही प्यायलो आणि डोक्यामध्ये नुसते मुंग्या फिरायला लागल्या होत्या. नकोच. काय मग विंजे सरकार, हा अर्क पाजून कोणाला स्वतःच्या तालावर नाचवायचंय? तुम्हाला. काय? हो तुम्हाला. या म्हणजे सोडा मला. इंदे, आता हिला तू अर्क पाजायचा. इंदुलाई
विंजे मी तुला सोडणार नाही इंदू नाही. राणी माझ्यावर प्रयोग करू नकोस. इंदू नाही. आता दे नाही दे तिला तिचा तो अर्क दे. नाही नाही काय नाही. या अर्काच्या तालावर सगळ्यांना नाचवलंस ना, आता तुझी बारी. चल. नाही ए तुला सोडण्यासाठी बांधलेलं नाहीये. हा अर्क तुला घ्यायलाच लागल. बघ तेच बघ तुझ्या अर्काची कशी झाली ते. इंदू नाही. ए तोंड उघड तोंड उघड. तोंड उघड उघड. मोठ्या बाई नाक धरा, तोंड उघडतंय. धरा धरा. होतोय का ते अर्काचा असर. रत्ना आता मी जे विचारल त्याचं नीट उत्तर द्यायचं. देशील ना? जावई बापू शूट कर. देशील ना उत्तर? मला सांग, आमच्या गोपाळचा खून कुणी केला? काकी काकी अहो काकी काकी. अगं हो हळू हळू लागेल की. व्यंकू महाराज आले, कळलं. कुठे आहेत ते? अगं इंदू हो, काका परत आलेत. इंदू विठुरायाची कृपा झाली बघ. व्यंकू महाराजांना विठुरायाचं जाणं खूप लागलंय हो. ते तर आहेस ग, पण तू त्यांची लाडकी आहेस. तुझ्यावर ते चिडले, रागवले, याचा जास्त त्रास झालाय काकांना. पण माणूस आपल्या माणसावरच रागवतो ना. हो बरोबर आहे इंदू, पण त्यांनी जरा ते माझे गुरु आहेत. हा मला वाईट वाटलं होतं जेव्हा श्रीकलेसाठी त्यांनी मला रागवलं, पण मायबापासारखी माया केली आहे त्यांनी माझ्यावर. लहानपणापासून सांभाळलंय, शिकवलंय, असंख्य चांगल्या गोष्टी केल्यात माझ्यासाठी. त्या कशा विसरू मी? ते काय नाही, माझ्या व्यंकू महाराजांना माझ्यावर रागवण्याचा, चिडण्याचा पूर्ण अधिकार आहे. अजूनही यांच्या मनातली खंत गेलेली दिसत नाहीये. त्या रत्नाने धोका दिला आपल्याला, सोडून गेली ती. मग त्यात आश्चर्य काय? सारखा पैसा 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 करत होती ती. गेली ना, बरंच झालं. आणि गेली नसती ना तर तिच्या कंबरडात लाथ घालून तिला हकललं असतं मी. श्रीकला, असल्या भिकार लोकांना डोक्यावर बसवायचं नसतं. हो का? मग आता लोकांना वश करण्याचा अर्थ कोण बनवून देणार आहे आपल्याला? तुम्ही बनवणार आहात? आहे तेवढा वापरायचा. नाही, अशी आपल्याला आता फार गरज पडणार नाहीये तिची, कळलं? गरज पडणार नाही म्हणे. हे बघा, संपलाय अर्क. एक थेंब सुद्धा उरला नाहीये त्यात.
संपू दे. पोपटराव लांडगे पाटील ही स्वतःच्या हिमतीवर लढणारे आसामी आहे. अडका फिरकत संपला म्हणून काही फरक पडत नाही. मी घाबरत नाही. थोडक्यात तुम्ही पुन्हा जेलमध्ये जाण्यासाठी आता पूर्णपणे रेडी आहात. काय बोलतेस तू हे? काय बोलतेस तू हे? कोण कोण आम्हाला जेलमध्ये टाकणार आहे? आम्ही आमच्या मार्गात येणाऱ्याला असं चिरडून टाकू ना. तुमचा हाच माजना एक दिवस तुम्हाला मातीत घालणार आहे बाबा. अहो आता तरी हवेत तरंगू नका. या जरा जमिनीवर या. अहो त्या रत्नाची गरज आहे आपल्याला. आता तरी हवेत तरंगू नका तुम्ही. आता आम्ही काय करावं? तिच्या पायावर लोटांगण घालावं का? त्याने काय होणार आहे? आणि मग कशाला काय होणार आहे? ह्यावर आता एकच मार्ग आहे. अहो ती पोर धावत पळत तुम्हाला भेटायला आली होती आणि तुम्ही असं वागताय? अहो नका ना असं करू. तिला खूप बोलायचंय तुमच्याशी. तुम्हाला नाही बोलायचं? हे बघ, मला पण बोलायचंय तिच्याशी. हो ना, मग बोला की. कोणत्या तोंडानं बोलू? तिच्या समोर उभं राहण्याची हिंमतही होत नाही. अहो आपल्या माणसांशी बोलायला हिंमत कशाला पाहिजे? तुम्ही तिच्यासाठी वडिलांसारखे आहात. तीच म्हणाली की व्यंकू महाराजांना पूर्ण अधिकारी माझ्यावर रागवण्याचा. तो तिच्या मनाचा मोठेपणा आहे. तुम्ही ऐकणारच नाही आहात ना माझं? तुम्हाला नाही असं वाटत का की असं वागून तुम्ही तिच्यावर अन्याय करताय? आणि तुम्हीच जर असं वागलात तर त्या पोरीने काय करायचं? शकू, घाई करू नकोस तू. तुम्ही खूप ताणताय आता. ते काही नाही, तुम्हाला तिच्याशी बोलावं लागेल आज. इंदू, इंदू. काय झालं काकी? तुला तुझ्या व्यंकू महाराजांशी बोलायचंय ना? बोलू का महाराज? बोल की. एक विचारायचं होतं महाराज. श्रीकला, अगं बोल ना, काय उपाय आहे तुझ्याकडे? त्या मंदिराला आग लावायची आपण. श्रीकला, तुला वेड लागला का? का? काय झालं? नाही नाही, मला वाटतं तुला वेड लागलाय. तुला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं पाहिजे. हो का? हो. बर मग तुमच्याकडे काही दुसरा मार्ग आहे का बाबा? काय नाहीये ना उत्तर? पण पोपटराव लांडगे पाटील, आत्ताच्या परिस्थितीत हाच एक उपाय आपल्याकडे. 3 दिवसात डॉक्युमेंट्स आणू शकणार आहोत आपण? नाही. मग आपल्याला हेच करावं लागतं. आणि सोडा ना, असंही त्या मंदिरात आता कोणतीच मूर्ती नाही. त्यामुळे त्या मंदिराच्या वास्तूसोबत तिथली ओरिजिनल कागदपत्र सुद्धा जळून खाक होते. श्रीकला, तुला वाटतं तितकं हे सोपं नाहीये. सोपं काहीच नसतं बाबा. काय ना, कन्व्हिक्शन आणून आपल्याला सगळं करावं लागतं. आता बघा ना, ह्या वाड्यात आपण येऊ असं आपल्याला कधी वाटलंही नव्हतं, पण आलो ना आपण इकडे. मला हरायला आवडत नाही.
त्यामुळे जिंकण्यासाठी जे जे करावं लागेल ना ते मी करणार आणि हे सुद्धा मी करणारच. अहो अहो इंदू काहीतरी विचारतीये, उत्तर द्या. महाराज, दर एकादशीला आपण कीर्तन सेवा करतो. आज एकादशी आहे. मला तुमच्यासोबत कीर्तन करायचंय. हे बघ इंदू, माझ्या वागण्यामुळे आपला विठुराया मंदिरातून निघून गेलाय. त्यामुळे कीर्तन सेवा करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार मला उरलेला नाही. महाराज, हा असं बोलू नका. कीर्तन सेवेचा तुमचा अधिकार कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. हे बघा महाराज, तुमच्या मनात जे काही वाईट सुरू आहे, तुमच्या मनाला जे काही खलतंय ना, ते विसरून जा आणि आज माझ्या कीर्तन सेवा तू कर, महाराज. कारण तुला तो अधिकार आहे. तू कर कीर्तन. ही हावरट रत्नी, हिला राहायला घर दिलं, हिला राहायला सगळंच दिलं, पैसे दिले, पण नाही, आमच्यावरच उलटली. नालायक कुठली. थांबा थांबा थांबा. नमस्कार. आम्हाला असं कळलंय की इकडच्या प्रसिद्ध विठ्ठल मंदिरातील विठुरायाचीच मूर्ती नाहीशी झाली. तुम्हाला माहिती असेल ना त्याबद्दल? हो, माझ्यापेक्षा कोणालाच त्यांच्याबद्दल जास्त माहिती नाहीये. दिग्रसकरांपासून मी वेगळे झाले तर ह्याच कारणासाठी. म्हणजे अहो, भक्ती बिक्ती काही नाहीये. हे ना फक्त पैसे कमवण्याचे मार्ग आहेत त्यांचे. विठुरायाच्या नावावर पैसे कमवतात ते. विठुरायाच्या नावावर जमिनी लाटल्या, पैसे लाटले, आणि आता काय कीर्तन सेवा करतात ना म्हणे, तर कीर्तन सेवेच्या नावावर पण पैसेच लाटतात. अहो, विठुराया गेला म्हणून आता कीर्तन करतील, त्यातूनही पैसे मिळवतील. मग विठुराया परत आल्यावरही कीर्तन करतील, म्हणजे पैसे मिळतील ना. तुम्हाला सांगते, हे सगळं ना पैसे मिळवण्याचं पॉलिटिक्स आहे, पॉलिटिक्स. बापरे, भयंकरच आहे हे. हो, अहो खूप भयंकर आहे हे. म्हणजे तुम्ही अजून खोलात गेलात ना, तर अजून भरपूर माहिती मिळेल तुम्हाला. अजून जरा प्रकाश टाकाल का यावर? मला नक्कीच आवडलं असतं ह्यावर प्रकाश टाकायला, पण ना आता मी जरा बिझी आहे, माझ्याकडे वेळ नाहीये. तुम्ही एक काम करा ना, तिकडे विठुरायाचं मंदिर आहे ना, तिकडे जा. सगळे दिग्रसकर आहेत आता तिथे. त्या ढोंगी दिग्रसकरांना ना सरळ विचारा, सगळी माहिती मिळेल तुम्हाला. जा जा जा, लवकर जा. हो दत्ता भाऊ, चला लवकर. हो इंद्राणी देवी, काय सुरू आहे? आज कीर्तन सेवा आहे अध्यक्षज महाराज. हो हो हो. हमें भी जरा सेवा करने का मौका दीजिए. हाँ, तो तुझ्यासारखी कीर्तन सेवा नाही करू शकत मी, पण हे काम तर करूच शकतो. चालतंय, मग तुली मी आलेच. थांब ना. एका कामाला 2 जण कशाला? शाळेचं काम करून घेते ना मी. मी म्हणलं ना. दत्ता भाऊ, चला पटकन कॅमेरा सेट करा. येस, रेडी. नमस्कार, मी इंडिया न्यूज 24/7 ची रिपोर्टर संध्या. आज आपण आलोय विठूचीवाडी येथील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरात. आपण पाहू शकता की इथे कीर्तनाचा बोर्ड लिहिला जातोय, परंतु मंदिरात विठुरायाची मूर्तीच नाही. हो, धक्का बसला ना?
मंदिरातली मूर्ती गायब झालीये तरी सुद्धा इथे कीर्तनाचा घाट घातला जातो. कशासाठी? पैशांसाठी? ही मूर्ती गायब होण्यामागे दिग्रसकरांचाच तर हात नाहीये ना? हो, तोंडाला येईल ते काय बोलताय? सत्य कटू असतं अधोक्षज दिग्रसकर. या मंदिराचा कारभार तुम्ही बघता, इथून येणारं उत्पन्न सुद्धा तुम्हीच घेतात. लोकांच्या श्रद्धेवर हे यांची पोळी भाजताय. श्रद्धा ही कोणाची खाजगी मालमत्ता नसते रिपोर्टरीन बाई. बरोबर आहे, हे मंदिर दिग्रसकरांचं आहे, पण दिग्रसकरांच्या मालकीचं नाही बर का. अखंड सेवेचं व्रत घेतलंय दिग्रसकरांनी. आमच्या 7 पिढ्यांनी त्यांचं आयुष्य विठुरायाच्या चरणी अर्पण केलंय. हा काय आमचा धंदा नाही, आमची जबाबदारी आहे, आमची परंपरा आहे. इथे येणारा प्रत्येक भक्त विठुरायाच्या चरणी आपला विश्वास अर्पण करतो. कधी फुलाच्या रूपात, कधी नारळाच्या रूपात, कधी त्याच्या डोळ्यात न येणाऱ्या अश्रूंच्या रूपात. आणि त्याच्यावरती मालकी असते ती फक्त विठुरायाची. कळलं? हे चांगलंच माहिती आहे आम्हा दिग्रसकरांना. पण आताच मी याबद्दल काहीतरी वेगळंच ऐकलं. ऐकलंस ना? ते तू तुझ्या जवळ ठेव. आणि आज माझ्या सुनेच्या कीर्तनाला ये. इथं सगळे हिशोब चोख मांडले जातील. तुला जर असं वाटलं की आमचं काही चुकतंय तर आम्ही त्याची जबाबदारी स्वीकारतो. पण तुझ्या या संशयाच्या वाऱ्यामध्ये आमच्या भक्तीचा दिवा नको विझाला. तुला प्रश्न पडलेत ना, पडू दे. आज त्या सगळ्याची उत्तरं तुला मिळतील. आणि येताना तुझा यो कॅमेरा पण घेऊन ये. पण आता इथं तुझा अर्धवट तमाशा नको. ये. मी सांगतेय ते एकदम नीट ऐकायचं. आज त्या मंदिरात एकादशीचं कीर्तन आहे. सगळीकडून कोणालाही सुगावा न लागता ते मंदिर पेटवून टाकायचं. सगळं काही जळून खाक झालं पाहिजे. कळलं? काय ताई, मंदिर पेटवायचं? पण हे जोखमीचं काम आहे. काम होईल पण डबल पैसे लागतील. मिळतील. पण ऍडव्हान्स मिळाला तर बरं होईल. ए, आधी काम मग दाम. हे बघा, तुमच्यावर विश्वास आहे म्हणून हे इतकं मोठं काम देते मी तुम्हाला. कळलं? पण हे काम करताना जरा जरी चूक झाली ना किंवा काही घोटाळा झाला ना तर तुम्ही त्या आगीत जळून खाक व्हाल. कळलं? कळलं. जा, लागा कामाला.